भाजपचे 10 नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात. मंगेश चव्हाण. विधान परिषदेत भाजपची मते फुटणार. महापालिकेतील भाजपचे 10 नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात आहेत, जे गटबाजी आणि कामे होत नसल्याने वैतागले आहेत. त्यांच्यासोबत 2 गुप्त बैठका झाल्या आहेत. विधान परिषद निवडणुकीत भाजपची काही मते फुटणार आहेत, असा गौप्यस्फोट महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते तथा विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते युवराज गायकवाड आणि नगरसेवक सुरेश बंडगर यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. काँग्रेसचे काही नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे गटनेते मंगेश चव्हाण यांनी म्हटले, महापालिकेत भाजपने गैरमेळ आहे. पदाधिकारी आणि नेत्यांमध्ये गटबाजी आहे. त्याला भाजपचे काही नगरसेवक वैतागले आहेत. ते काँग्रेसच्या संपर्कात आहेत. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचा तगडा उमेदवार असणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपचे नेते आमदार डॉक्टर विश्वजित कदम तसेच खासदार विशाल पाटील यांनी कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत आणि त्यानुसार नगरसेवकांशी संपर्क सुरू आहे. या निवडणुकीत भाजपची काही मते फुटलेली दिसतील. चव्हाण यांनी म्हटले की भाजपचे नेते पक्ष वाढवणे, शहरातील नागरिकांच्या समस्या कमी करण्यासाठी काम करण्याऐवजी विरोधकांचे नगरसेवक फोडण्यात गुंग आहेत. त्यांनी दुसऱ्याचे पक्ष फोडण्यापेक्षा रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज, कचरा आदी समस्यांवर सत्ताधाऱ्यांनी काम करावे. नगरसेवकांच्या व्यक्तिगत समस्या सोडवून त्यांना पक्षात ओढण्याचे काम भाजपचे नेते करत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक अभिजित कोळी यांनी त्या पक्षाचे गटनेते पद देणे आवश्यक आहे, असंही चव्हाण यांनी म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.